तर इथे तुम्हाला यूजरकडून नंबर जो आहे तो तुम्हाला ॲक्सेप्ट करायचा आहे. तर यूजरकडून नंबर ॲक्सेप्ट करायचा जो कोड आहे तो इथे मी यूज करते. तर इकडे आपल्याला रेंज जी आहे ती रेंज कुठून स्टार्ट करायची आहे, तर इथे आपल्याला स्टार्ट करायचं आहे 1 पासून स्टार्ट करायचं आहे. म्हणून फॉर लूपमध्ये इथे लिहिते फॉर आय इज इक्वल टू 1, आय इज लेस दॅन इक्वल टू n, आय प्लस प्लस. त्याच्यानंतर इथे आपला फॅक्टर्स आहेत हे आपल्याला कसं समजणार आहे की इथे मला चेकिंग करावं लागणार आहे. स्पेसिफिक नंबरला आधी डिव्हाइड करायचं आहे आणि त्याचा मॉड चेक करायचा आहे. म्हणजे चेकिंग करायचं आहे म्हणजे आपल्याला इफ वापरायचा आहे. कशाला चेकिंग, कशाला डिव्हाइड करायचं आहे, nला. मॉड कशाने डिव्हाइड करायचं आहे, एकदा 1नी, एकदा 2नी, एकदा 3नी, एकदा 4नी, असे 1 बाय 1 एक एक नंबरनी आपल्याला डिव्हाइड करत जायचं आहे. मग 1 2 3 4 कशामध्ये स्टोअर झालेले आहेत, तुमच्या आयमध्ये. मग n मॉड आय डिव्हिजिबल आहे म्हणजे रिमाइंडर काय उरेल, 0. म्हणून मी कंप्लीट स्टेटमेंट लिहिलं आहे n मॉड आय इक्वल 0. n मॉड आय इक्वल 0नी आपल्याला हे कळणार आहे की तो स्पेसिफिक जो आयमध्ये स्टोअर झालेली जी व्हॅल्यू आहे ते काय आहे, फॅक्टर आहे. ही जर कंडिशन ट्रू झाली तर मी इथं प्रिंट काय करणार, फॅक्टर. आता मला सांगा एखाद्या नंबरचा एकच फॅक्टर असणार आहे का मल्टिपल फॅक्टर्स असणार आहे, तर मल्टिपल फॅक्टर्स असणार आहे. त्यामुळे तुमचं प्रिंटचं जे काही स्टेटमेंट आहे ते फॉर लूपच्या आतमध्ये येणार आहे. त्यामुळे इथे प्रिंटचं स्टेटमेंट लिहिते मी printf %d आणि फॅक्टर कोण आहे आपला, आय. तर तो आय मी इथे प्रिंट केला आणि फॅक्टर शोधण्यासाठी ही मी कंडिशन चेक केलेली आहे. कधी तुम्हाला फॅक्टर चेक करायचा असू दे हीच कंडिशन येणार आहे, n मॉड आय. कंपाईल करूयात प्रोग्राम आणि रन करूयात. आधी त्याच्या आधी मला हा सेव्ह करावा लागेल. फॅक्टर्स .c नावाने मी सेव्ह करते. तर इथे मला एरर आलेली आहे. मेनचा ब्रॅकेट जो आपण क्लोजिंग नाही केला तो क्लोज करते. पुन्हा एकदा कंपाईल करते आणि रन करते. तर एंटर नंबर, मी नंबर इथे एंटर केला 6. तर 6चे फॅक्टर्स बघा इथे मला डिस्प्ले झालेले आहेत 1 2 3 6. माझा आउटपुट करेक्ट प्रोड्यूस झालेला आहे. तुम्हाला कुठलाही अजून दुसरा नंबर द्यायचा असेल तर मी नंबर देते इथे 100. तर 100चे हे तुमचे सगळे फॅक्टर्स तुम्हाला इथे डिस्प्ले झालेले आहेत. 1 2 4 10 20 25 हे 100 हे आपल्याला हे सगळे काय झालेले आहेत, फॅक्टर्स डिस्प्ले झालेले आहेत. म्हणजे फॅक्टर्स डिस्प्ले करण्यासाठी हा जो आपण फॉर लूपच्या आतमध्ये जो कोड लिहिलेला आहे तो आपला बेस म्हणजे फॉर लूप जनरेट करण्यासाठीचा कोड झाला किंवा त्यालाच आपण म्हणणार आहे ते आपलं काय झालं, लॉजिक.